वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी ते लक्ष्मीकांतराव बोराडे त्यांचा फोन आला होता रे. ते म्हणत होते की बुधवारी बैठक करायची का. अगं बाई त्यांना सांगायच्या आधी प्रकाशरावांना सांग आणि ते जर हो म्हणले तर समोर फोन करून ड्रायव्हरचं सांग. हे पेन म्हणजे तो त्या दिवशी दिला होता ना तो पण पेन आहे पण हा खरा पेन. तुम्हाला PhD चे थिसिस लिहायला कामी पडेल अभ्यासाला. थँक्यू बर का. गुंड्याला पण आला असता ना ग. बोलू नाही देत ना ग आपल्याला. सॉरी 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 सॉरी. म्हणजे ते कसं आहे ना मला असं माहितीच नव्हतं की तुम्ही असं मागं बघणार आणि ते मी मुद्दामून नाही केलं. मनापासून सॉरी. खरंच सॉरी. सॉरी सॉरी. हे घे ना. आरते काय लावलंय ग तू मगापासून. आल्यापासून बघू राहिली मी. किती वेळा हे करून झालं हिचं सांग हिला. वा मला ना लईच आवडू लागले बघ पराग. म्हणजे त्यांची दाढी त्यांची स्कूटर त्यांचं हेल्मेट त्यांचं सॉरी. हाय 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 मला ना माझं पोटच नाही भरून राहिलं बघ. म्हणजे मला इतके जाम जाम आवडू लागले ते. लई लक्की आहे पूर्वा तू. अगं बरोबर बोलू राहिली. इतक्यांना सॉरी म्हणणार माणूस मनाला फार मोठा असतो बघ. तू ना त्यांना सॉरी म्हण. अगं म्हणजे ते असं मुद्दामून थोडीच ना करू राहिले. हा माहितीये काय करू राहिले काय नाही करू राहिले. अगं बघायला आले आणि झोपी गेले. आता हे बघ तुला तेव्हा सॉरी म्हंटले की नाही ते. शांत झोपली होती का ग ते. गप्पे हे बघ पूर्वे. अगं साखळूपणा चांगलं नाही दिसत. ठीक आहे मग मी करीन मेसेज. मेसेज ए बायांनो मी एक कॉल करीन बस. आता भैया असं बोलू राहिली तस काम सुरू करच करू राहिली. नाही तर काय. फोन मेसेज काही नाही. माणूस कसलाय भेटायचं डायरेक्ट डोळ्यात डोळे घालून म्हणायचं सॉरी बरं का. स्टाईल मध्ये. गप्पे स्टाईल बिल नाही मारणार मी. हा मी भेटन सॉरी पण म्हणेन. मला पण त्यांना मनातनं सॉरी म्हणावं वाटतंय म्हणून म्हण. पूर्वा हा ते मी काय म्हणते म्हणजे बघ तू जेव्हा भेटायला जाशील ना मला सांगा. कशाला असंच म्हणजे माहित असलं पाहिजे ना. असंच. हा पूर्वे यार तिची लक्षणं काय खरे दिसून नाही राहिले मला. उगाच पूर्वीच्या नवऱ्यावर डोळा ठेवू नको. साबाई उगीच ना माझ्या मनात नको भरून देऊ बाई तू. सॉरी बरं का. मनापासून सॉरी. अहो ऐका ना. हे बा तुम्हाला ना गरम गरम धिरडे दिले बरं का या. आणि तुम्हीच खा वाटू नका. व्यवस्थित ठेवा. अहो ऐका ना पोरी कडच्यांचा फोन आलता. काय म्हणाले ते. ते म्हणले की बुधवारऐवजी गुरुवारी बैठक करू म्हणून. काऊन. ते नाही विचारलं बाई मी. हे बरं आहे तुमचं. एक तर मला न विचारता तुम्ही बुधवारची बैठक ठरवली. आता ते म्हणाले म्हणून तुम्ही गुरुवारी बैठक करू लागले. याला काय अर्थ आहे. अहो पण मी काय म्हणते आपल्याला काय फरक पडणार आहे. बरोबर आहे.
आपल्याला काय फरक पडतो? अरे मुलीकडच्या जावायला का तुम्ही शोभेचे बावले समजले का? मला सांगायला पण मी काय नाही, तुला नाही फरक पडणार. तुझ्या माहेरचे आहेत ना ते, तुला त्यांचाच पुळका असेल. मला काही पुळका बिळका नाही बर का. बैठक गुरुवारीच होईल. असं का? मग बैठकही तुम्हीच करा आणि लग्नही तुम्हीच लावा. काय मी आहे तरी कोण? अहो पण तुम्हाला काय झालं एवढं रुसायला? काही काम धंदाच नाही ना मला. तुम्ही बुधवारी म्हणले म्हणून मी माझ्या सगळ्या बुधवारच्या ऍडजस्टमेंट केल्या. आता घाटक्यात तुम्ही गुरुवारी बैठक ठेवली. गुरुवारी की नाही माझी ट्रिप आहे. अगं बाई ट्रिप? अभ्यास दौरा आहे. हसायला काय झालं? तर गुरुवारी अभ्यास दौऱ्यासाठी मी शिमल्याला जाणार आहे. का असं अचानकच कस काय लागला अभ्यास दौरा? तुमच्या माणसाच्या लग्नाच्या बैठका ठरतात अचानक. बैठकाचे वार बदलतात अचानक. उद्या लग्न होऊन जाईल अचानक. मग आमचा अभ्यास दौरा नाही का ठरू शकत अचानक? आता मी बोललो ना, गुरुवारी मला शिमल्याला जायचं. बुधवारी बैठक असन तर बैठकीला मी असन, नाही तर तुमचं तुम्ही पहा. काय पण मी काय म्हणते, ऐका ना. ते मला माहित नव्हतं ना की तो पेन तू वहिनीला गिफ्ट द्यायला आणलाय म्हणून. का? मम्मी नसता चोरला ना पेन, म्हणजे बदलला. एवढी पण चीप नाही आम्ही. सोने, कावळा असतो ना कावळा, त्याने किती साबण लावून आंघोळ केली ना तरी तो गोरा नाही होऊ शकत. मला माहिती. मी एकटी घरात कमवत नाही म्हणून तुम्ही सगळे मला ओरडतात का रे? एवढी जड झाले का मी तुला? सोने, अजिबात डोकं खराब करू नको. निघायचं, चल फुट. सोने, सोने, हे सगळं तुझ्यामुळे झालंय माहिती का तुला? माझ्यामुळं? तू नाही तर मला बोलला, मग मला आलं राग. मला नव्हतं करायचं तसं. त्या दिवशी तुम्हाला काय पण बोललं, मग मी बदललं पेन. आता वहिनीला काय वाटत असेल माझ्याबद्दल? सोने, ए सोनम कपूर, अशी काय रडते का लहान पोरी सारखी? तुझ्या कॉलेज मधल्या मोठ्या पोरी कशा रडतात रे? तसं रडते. सॉरी. हे बघ, यानंतर तुला कोणी काहीच बोलणार नाही. एवढं काय मनाला लावून घ्यायचं? सोने शांत हो. पूर्वाचा फोन आहे. सोने, हे सोने, सोने फोन. सोने. हॅलो वहिनी, मी सोनल बोलू राहिले. सोनल? हा 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 बोला की. सॉरी बर का. सॉरी? अहो तुम्ही का म्हणून सॉरी म्हणू राहिल्या? शिक जरा यांच्याकडून काहीतरी. मला आवाज घालू राहिलं. नाहीतर तू. हॅलो वहिनी, त्या दिवशी माझ्याकडून चुकून पेन ते बदलला गेला बर का, त्यामुळे सॉरी. असं होय? अहो त्यात काय एवढं. ठीक आहे. आणि वहिनी अजून एकदा परत सॉरी. परत एकदा का? ते तुम्ही भावड्याला कॉल केला आणि मीच उचलला ना, त्याच्यामुळे. अहो त्याचं पण काही नाही एवढं. हा ते आपलं असंच. झालं? झालं? मी बोलू थोडं? थोडं काय, भरपूर बोल ना. तुझा फोन आहे, तुझी बायको आहे, बोल बोल. चालू दे. हॅलो, एक मिनिट. सोने, ते जाड पुस्तक बघितलं का? त्यातलं 92 नंबरचं पान काढ आणि वाच. काय त्यात? नाही, त्याच्यात लिहिलंय की कोणी समजा महत्वाचं बोलत असेल तर तिथं थांबू नये.
अरे तू तर अनपड आहे, तुला तर वाचताच येत नाही. जाऊ दे, मी बाहेर जाऊन बोलतो. हॅलो. सॉरी सॉरी बरं का, सॉरी. अहो आता तुम्ही पण सॉरी म्हणू राहिले. तुम्ही काय एवढं सॉरी म्हणता? नाही म्हणजे एवढं नका ना सॉरी म्हणू. काय नाही, तुम्ही त्या सोनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका बरं का. लहान आहे ती अजून, आणि मी तिला बसवलंय आत, मी आलोय बाहेर. बोला ना. अहो नाही ठीक आहे त्यांचं, असं काही नाही. मला जरासं तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना मग. आम्ही खरंच आलोय बाहेर, एकटाच आहे. बोला बोला. अहो, नाही असं नाही, म्हणजे असं फोनवर नाही बोलायचं. भेटू शकता का तुम्ही? का काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही काही. प्रॉब्लेम काय आता, असंच भेटायचं होतं. होऊ शकते का आपली भेट? शकते ना, भेट का नाही होऊ शकत? बिलकुल होऊ शकते. मला वाटलं काही प्रॉब्लेमच झाला काय. नेहमीच्या ठिकाणी भेटूया. थँक्यू. हा बाय बाय. बसा ना. काय घ्यायचं? चहा, कॉफी? नाही काही नाही, म्हणजे मला काहीच नको. नाही काहीतरी घ्या ना. अहो नाही खरंच नको. आईस्क्रीम? नाही आईस्क्रीम नको. हो नाही म्हणजे काहीतरी तर घ्यावंच लागेल ना. हॉटेल आहे, म्हणजे काही नाही घेतलं तर वेटर आपल्याकडे असे बघतील जसं काय आपण मंगळावरून आलोय. तुम्ही हसताना छान दिसता. नाही म्हणजे त्याचं काय, मी लेक्चर आहे ना, तर मी मुलांना सांगत असतो वर्गात की नेहमी हसत जा, नेहमी हसत जा. हसलं की जरा बरं वाटतं म्हणून. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ बरं का प्लीज. मी सॉरी. बोला. काय माहित इकडे स्पेशल? आमच्याकडे सगळं स्पेशल. माझ्या सगळं. काय देऊ? 2 ग्लास पाणी द्या आधी. अहो त्यांनी पुढचं काय ऐकलंच नाही, ते न ऐकताच निघून गेले. पाणी द्यायला आल्यावर सांगू ना त्याला. थँक्यू बर का. कशासाठी? ते मगाशी तुम्ही मला कॉम्प्लिमेंट दिली ना, म्हणून मी थँक्यू म्हणून राहील. कसली? ते तुम्ही मगाशी म्हणले ना की हसताना. अच्छा, ते मी सगळ्यांना सांगत असतो. हा का? नाही म्हणजे तुम्हाला स्पेशली सांगितलं नाही, म्हणजे तसं जनरली बोलतो ना आपण, म्हणजे तुम्ही म्हणजे स्पेशल जनरल. जनरल जाऊ द्या ना ते. सॉरी. सॉरी बर का. कश अहो ते स्पेशल पाणी सर. अहो तुम्ही असं बघू नका पटकन. कुठं? अहो तिथे माझ्या उजव्या हाताला. अहो बघू नका म्हणलं ना. माझ्याकडेच बघा. हं, सरळच बघा. म्हणजे मला काय वाटतं, तिथं तो मुलगा आहे ना,
तो गुपचूप आपले फोटो काढू राहिला हो. तिथं तिकडं उजव्या हाताला झुडपा माग. तुम्ही 2 मिनिट थांबा, मी आलो. काय काय फोटो काढू राहिला? नाही, असंच. असंच कानाखाली देऊ का एक सन्नकन असंच? नको सर. कोणाला विचारून फोटो काढू राहिला? चल उडबशा काढ. नको ना सर. काढ. मोजणार कोण आहे? मी मोज. चल. 1 2 3 4 5. फोटो डिलीट कर. चल निघ. आणि ऐक, काय सर? या तिकडे बसलायत ना, हा. त्यांच्याशी लग्न ठरलंय माझं. होणारी बायको आहे माझी ती, तुझ्या होणाऱ्या मॅडम. कळलं? आणि आम्ही घरच्यांना सांगून घरच्यांची परमिशन घेऊन इथं आलो. तुझी काही हरकत नाही ना? नाही सर. नाही असेल तर सांग, तुझ्या घरी येतो ना परवानगी काढायला. नको सर. नको ना? परत जर असा चोरून फोटो काढत दिसला ना, चल पळ. आणि ऐक, काय सर? त्यांची माफी नाही मागितली तू? माफ. सॉरी. चल. काय नाही, तुम्ही तुमचं काम करू शकता बरं का. आमचं ऐकायचं आहे का? मग या जवळून बसा ना. या. एक विचारू? विचारा ना. तुमच्यातला असा डेंजर माणूस कधी मध्येच बाहेर येतो ना. सॉरी बरं का. नाही म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट ती समजावून किंवा दबाव टाकून जर नीट होत असेल तर मग भांडायचा प्रश्नच नाही ना. म्हणजे असं मला वाटतं. नाही पण मी त्याच्याबद्दल नाही सॉरी म्हणू राहिले. मग अहो काय माहिती का, त्या दिवशी मी ते फोनवर तुम्हाला उगाच खूप जोर जोरात बोलले हो, त्याच्याबद्दल सॉरी म्हणू राहिले. नाही त्याचं काय झालं ना, मी असं घरात असं काही न सांगता खूप प्लॅन करून असं तुम्हाला भेटू राहिले होते आणि तुम्ही तिथे आलेच नाही. तुमचा काही पत्ताच नाही. सॉरी हो. त्या दिवशी काय झालं, माझ्या एका मैत्रिणीला अर्जंट काम होतं. तुम्ही भेटला ना तिला. अनुष्का, तुमची भेट नव्हती करून दिली का त्या दिवशी? आठवली का? हो. तिला नाही म्हणजे त्या दिवशी काय झालं, आपलं भेटायचं ठरलं म्हणून मी निघालो तर मला कॉल आला. मला वाटलं तुमचाच कॉल आहे. मी कॉल उचलला आणि म्हणलं येऊ राहिलो, तर तो तिचा कॉल होता. ती म्हणली अर्जंट काम आहे, लवकर ये. लई टेन्शन मध्ये होती. काय झालं? नाही ते तुम्हाला नाही सांगू शकत. सांगेल पण ते आता नाही. मग काय तसे काय, ती बिचारी एकटीच राहते. म्हणजे आई बाबा आहेत तिला, पण ते तसं कोणी नाही ना. म्हणून कधी काही प्रॉब्लेम झाला की डायरेक्ट मला कॉल करते. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. नाही पण तुम्ही हे काही सांगितलं नाही ना मला फोनवर. तुम्ही आपले नुसतं 0 मिनिटात आलो असं म्हणत होते. तर मग मला काही कळलंच नाही आणि त्यात तुमचा पत्ता नाही.
नाही ते सॉरी माझी सवयच आहे ती 0 मिनिटात आलो म्हणायची. ते काय मला आवडत नाही कोणी असं वाट बघत थांबलेलं. आणि सांगायचं म्हणाल तर मी म्हणजे असं भेटून सांगणार होतो, फोनवर सांगायला नको म्हटलं. अहो नाही, खरंच काही हरकत नाही. मी त्या दिवशी जरा जास्तच चिडली होती म्हणून एवढ्या जोर जोरात बोलली. आता नाहीये मी नाराज. सॉरी बरं का. तुमचं पण माझ्यासारखंच आहे, म्हणजे भेटूनच सॉरी म्हणायचं असतं. मी कसं तुम्हाला भेटून सॉरी म्हणलो तसं तुम्ही पण आता भेटून सॉरी म्हणून राहिले. नाही नाही, पण एक फरक आहे बरं का. काय? तुम्ही असे डायरेक्ट स्कूटर आडवी घातली आणि सॉरी म्हणले. मी अशी रिक्षात न उतरून इथं येऊन इथं तुमच्या समोर बसून तुम्हाला सॉरी म्हणू राहील. बाकी बाकी काही नाही. बराच चाललाय अभ्यास. काय झालं? नाही हो, मी नेहमी ठरवतो तुम्हाला असलं काही विचारायचं नाही म्हणून. म्हणजे पण ते सवयच लागली ना विद्यार्थ्यांना विचारायची. आता मला माहिती आहे तुम्ही काही माझे विद्यार्थी नाही. तुम्ही मला लक्षात राहत नाही. मला माहिती आहे आता तुम्ही माझे विद्यार्थी नाही, पण तुम्ही विद्यार्थी आहेत ना कोणाच तरी, म्हणून ते का अभ्यास